हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात? छान ना? मी पण मस्त आहे. आज आपण खूप इंटरेस्टिंग विषय घेणार आहोत. आपल्या सगळ्यांना उत्सुकता असते, मरण म्हणजे काय, मरणानंतर काय होते, किंवा मरणाच्या आधी आपल्याला काही लक्षणं कळतात का, सिम्पटम्स कळतात का, ह्याच्याबद्दल मला आलेल्या अनुभवांबद्दल मी बोलणार आहे. जे कोणाचे मी मरण अगदी जवळून बघितले, आई वडील असेल, सासूबाई असतील, माझी एक मैत्रीण असेल, हे सगळ्यांचं बदल जे काही मला जाणवलं ते स्वतःचे अनुभव मी सांगणार आहे. त्यामुळे अगदी शेवटपर्यंत ऐका. पहिली गोष्ट म्हणजे माझे मिस्टर असताना आम्ही ठरवलेलं होतं, आपल्यातलं कोणी आधी गेलं तरी त्यानं येऊन दुसऱ्याला सांगायचं मरण म्हणजे काय असते किंवा पुढे काय होते हे सगळं सांगायचं. हे आम्ही ठरवलेलं होतं. कोण आधी जाते त्यानं राहिलेल्या माणसाला सांगायचं. पण हे गेल्यावर कधीच हे स्वप्नात सुद्धा आले नाही, किंवा मला भेटले नाही, किंवा माझ्याशी काही बोलले नाही. ह्याच्यामुळे एक क्लिअर आहे, आपण हे जग सोडून गेल्यावर हे राहिलेले माणसांशी आपण कुठलाही संपर्क साधू शकत नाही. मार्क माय वर्ड्स, एकदा आपण हे जग सोडून गेल्यावर मागे राहिलेले माणसांशी आपण कुठलाच संपर्क साधू शकत नाही. हे अगदी निश्चित झालं. ह्याच्यामुळे आता हे झालं संपर्काविषयी. त्यामुळे माणूस गेला की गेला, नंतर तो आपल्याला भेटणार नाही, बोलणार नाही, डायरेक्टली नाही, इनडायरेक्टली नाही, सोल म्हणून नाही का. म्हणजे मला खूप क्युरिओसिटी होती. R.K. नारायणचं पुस्तक माय इंग्लिश टीचर, तर थोडंसं त्यांचे ऑटोबायोग्राफी सारखंच आहे. ते त्यांची बायको आधी मरते, नंतर ते गार्डनमध्ये बसले वेळा तिचं सोल येतो, त्यांना भेटतो वगैरे. त्यामुळे मला अशी काहीतरी कल्पना होती, घडते का. त्यामुळे आम्ही ठरवलेलं होतं, हे बघा, लाईफ म्हटल्यावर कोण पुढे कोण मागे होते. जो कोणी आधी जाईल त्यानं राहिलेल्या माणसाला येऊन सांगायचं. पण हे गेल्यावर काही तसं घडलं नाही. म्हणजे एकदा आपण गेलो की आपण राहिलेले माणसांशी काही संपर्क करू शकत नाही, हे निश्चित झालं. आता मरणाआधी आपल्याला काही सिम्पटम्स कळतात का, ह्याच्याबद्दल आपण बोलूया. पहिल्यांदा मी माझे आई वडिलांचं सांगते, नंतर सासूबाई, नंतर मैत्रीण वगैरे सांगते. नो डाऊट आधी माझे वडील गेले, नंतर 1-2 वर्षांना माझ्या सासूबाई गेल्या, नंतर माझी आई गेली, त्याच्यानंतर माझी मैत्रीण गेली, नंतर हे गेले. पण मी घेताना आधी आई वडिलांचं घेते, नंतर सासूबाईंचं आणि ह्यांचं घेते, आणि नंतर मैत्रिणीचं घेते. आता आई वडिलांचं, आता आई वडील म्हणजे दैवत आहेत, मला तरी दैवत. आता नवऱ्यासाठी वटपौर्णिमेची पूजा व्रत करतात, असं आई वडिलांसाठी काही व्रत असायचं. ते मी जिवंत आहे तोपर्यंत अगदी भक्तिभावानं काही प्रश्न न विचारता मी तर व्रत केलं असतं. जे काही मी आहे आज, हे माझे आई वडिलांमुळे आहे.
मी त्यांची ऋणी आहे, त्यांचं देणं आहे. आणि मला किती आयुष्य मिळाली तरी हेच आईवडील मला आईवडील म्हणून मिळू देत, एवढी माझी त्यांच्यावर श्रद्धा आहे. आता आमचे वडील गेले तेव्हा मे महिन्याची सुट्टी असल्यामुळे आम्ही सगळे माहेरी होतो. आम्ही सगळ्या बहिणी होतो तिथे. दुसऱ्या दिवशी आम्ही निघणार होतो. त्या आदल्या दिवशी सकाळी मी वडिलांना नाश्ता दिला. आई होती तिथेच. नाश्ता म्हणजे पातळ गंजी वगैरे द्यायचो आपण. नंतर एवढंसं 2 चमचे पाणी दिलं, त्यांचं तोंड पुसलं आणि लिटरली माझ्या मांडीवरच त्यांचं डोकं होतं. त्यांचा नाश्ता झाला, पाणी 2 चमचे पिऊन झालं, तोंड पुसून झालं. एकदम असे डोळे वर केले ते, नंतर डोळे मिटले. ते कधीच उघडलेले नाही. एवढ्या सरळ आणि म्हणजे हेतनं मला वाटलं त्यांना कुठल्या प्रकारचा जीव जाताना त्रास झालेला नाही आणि त्रास होत नसतो, हे माझं म्हणणं आहे. आता त्यांच्याबद्दल बोलायचं तर ते कसं, आधी त्यांचे पायाला रॉड घातलेलं, ऑपरेशन झालेलं, त्यामुळे त्यांना काही आपण अजूनही भरपूर जगावं असं इच्छा नव्हती. सगळं काही झालेलं होतं. सगळे मुलींचं लग्न झालेलं होतं. सगळे मुलींना सुद्धा कॅश सुद्धा काही द्यायचं आहे तर सगळं ते दिलेलं होतं. आणि प्रॉपर्टीच्याही ते त्यांचे ह्याच्याप्रमाणे 3 वाटण्या केलेल्या होत्या. मधला भाग ते घरात म्हणजे घर येते, घर आणि मागे आमची वाडी होती, त्यामुळे वाडी घर सगळेच ते त्यांचे हिशोबानं 3 भाग केलेले होते. उजवे बाजूचं मोठे भावाला, डावी बाजूचं धाकट्याला, मधला आईला. बोलताना मला असं सुद्धा म्हणाले होते, मधले भागात घर गोठा सगळं येते, मुलं काही घरं बांधू शकतील, ही परत घर बांधू शकणार नाही, म्हणून घर असलेला हिस्सा हिला असू देत म्हणून मी मधला हिस्सा तिला ठेवलेला आहे. म्हणजे त्यांची पूर्ण मनाची सगळी तयारी झालेली होती. असं आम्ही सगळे तिथेच होतो. मग दुसऱ्या दिवशीच आमचं जाणं आम्ही पुढे ढकललं. असं त्यांचं एंड झालं. अतिशय त्यांचे मानांना सुखकर होतं. त्यांचे चेहऱ्यावर कुठल्याही असं दुःख होते असं नव्हतं. अगदी इझी होते तशा भावना होत्या. हे झालं वडिलांविषयी. अगदी लिटरली माझ्या मांडीवरच त्यांचा जीव गेला म्हटलं तरी हरकत नाही, एवढे जवळनं पाहिलेलं आहे. आता आईविषयी सांगते. आमची आई भावाकडे चिकमंगळूरला होती आणि ती आजारी होती. नंतर घरी आणलं होतं. भावाचा फोन येत होता, येऊन जा सारखं म्हणती ती. माझी शाळा नोकरी ह्याच्यामुळे आमचे एक दिवस पुढे जात होते, पण नंतर आम्ही रजा घेतली आणि आम्ही दोघंही आलो. आणि ते दिवशी बैलक ट्रेनसुद्धा यायचे वेळेचे आधी आली आणि कडूरून चिकमंगळूरला जायला आम्हाला प्रायव्हेट गाडी मिळाली. त्या गाडीतनं आपण लवकर गेलो, त्यामुळे नेहमी 6:06चे पुढे जाऊन पोचणारे आम्ही त्या दिवशी 5:30 पावणे 6ला पोचलो. रेकॉर्ड ब्रेक. आत्तापर्यंत कधी आम्ही त्या गाडीनं गेलो तरी एवढे लवकर पोचलेलो नव्हतो. ओके, घरी पोचलो. आई झोपलेली होती. तिला खूप आनंद झाला. खूप बोलत होती ती, खूप सगळं सांगत होती. पण ती सांगत होती जास्त कोणाविषयी माहीत आहे का? तिच्या गेलेल्या बहिणींविषयी, तिचे आईविषयी, तिचे वडिलांविषयी. हे सगळं ती सांगत होती. आणि त्याच्यापेक्षा आधी पण माझा भाऊ मला म्हणाला, एक दिवस तिनं
तिचे भावाला, जो ऑलरेडी हे जग सोडून गेला होता, त्याला आणि एका बहिणीची आठवण काढली. ते येऊन उभे राहिले तसं तिला वाटलं. आणि आश्चर्य म्हणजे त्याच दिवशी दोघांचे मुलगे तिला बघायला आलेले होते. म्हणजे आईविषयी बोलताना मला वाटते कित्येक वेळेला मरण जवळ आलं की त्याचे आधी आपले जवळची माणसं आपल्याला दिसत असावी. नंतर ती आमच्याशी बोलत होती आणि 9 वाजता असा तिचा प्राण गेला. म्हणजे बोलली आणि झोपली ती कायमचीच. त्यामुळे हे तिचं मरण झालं. म्हणजे ह्याच्यामुळे मला काय वाटते, तिला जायच्या आधी तिचे आधी गेलेले भाऊ बहीण आई वडील वगैरे दिसत होते. आता येऊया आमचे सासूबाईंविषयी. आमच्या सासूबाई पण ॲडमिट होत्या दवाखान्यात, ICU मध्ये होत्या. तरी आम्हाला एलाव केलेलं होतं त्या सिस्टरने जाऊन भेटायला, बोलायला म्हणजे बोलायला नंतर येत नव्हत्या. पण त्या गेलेल्या दिवशी रात्री 10 वाजता असं मी ICU मध्ये गेले. त्यांचे अंगावर असा हात फिरवला. ते त्यांचा अगदी क्षीण झालेला हात माझ्या हातावर ठेवला आणि डोळ्यातनं अशा भावनेनं, म्हणजे त्या बोलू शकत नव्हत्या तरी अगदी एवढे भावनेनं, नीट राहा, छान राहा असं म्हटल्यासारखं त्यांचे डोळे बोलून गेले. हे बघा, बोलताना आता सुद्धा माझे डोळ्यातनं पाणी येते. ह्या भावनेनं ते माझ्या हातावर हात ठेवला आणि डोळे असं काही बोलून गेले. मला वाटलं आता काही खरं नाहीये, मी जातीये, तुम्ही नीट राहावा असं म्हटल्यासारखं त्यांचं डोळ्यातले हावभाव मला दिसले. आणि नंतर काही तासानंच, 1-2 तासानं त्या हे जग सोडून गेल्या. हे झालं त्यांच्याविषयी. आता मिस्टरांचं सांगायचं ते त्यांना हार्ट अटॅक आल्यामुळे आधी काही कळलेलं नव्हतं. पण त्याचे आदल्या दिवशी घडलेली गोष्ट सांगते मी. म्हणजे हे असेल काय म्हणतो आपण, योगायोग म्हणा, कुठून जुळून आलं तसंही असेल. ते गेलेले आदल्या दिवशी माझं मंगळसूत्र तुटलं होतं. तर झिजल्यामुळे ती कडी तुटली होती. मी त्यांना बोलले, पण ते म्हणाले उद्या आपण हे नरगुंदे सराफांकडे जाऊया आणि जोडून आणूया का. म्हणजे गेलेच वर्षी आम्ही आणि ते भर घालून करून घेतलेलं होतं. त्यामुळे आता काही भर घालून करायला नको, तेवढं आता दुरुस्त करून उद्या घेऊन येऊया म्हणाले. हो म्हटलं, झालं. हे नंतर मला विचार केल्यावर सुचते. आणि मी सांगितल्यासारखं 5 वाजता मी उठताना गादीवर हे नव्हते, कुठे आहेत बघायला. मी गेले की टॉयलेट बाथरूमचे मधले पॅसेजमध्ये असे पडलेले होते आणि मी हलवलं. ते काही हे नव्हतं. मला मनाला कळून गेलं हे नाही आहेत म्हणून. पण अशा वेळी पण घडलेली गोष्ट सांगते. नंतर मला काय वाटलं, मला एकदम असं सफोकेटेड वाटल्यासारखं वाटलं. काहीतरी मला असं बांधून ठेवल्यागत वाटलं. म्हणताना मी मनातले मनात म्हटलं, अहो गेला तरी आनंदानं जावा, माझी काळजी करू नका. बिलकुल माझी काळजी करू नका, मी व्यवस्थित राहते, तुम्हाला स्वतःला काही त्रास करून घेऊ नका असं मी म्हटलं. म्हणजे मला माझी एक मैत्रीण म्हणाली होती, त्यांचे धर्मात
नवरा बायकोमध्ये कोणी एक गेला की दुसऱ्यांना असं म्हणावं लागते, तुला सोडलं नाही ते तो जीव तिथेच घुटमळत राहतो, असं ती बोलली होती. हे मला त्या वेळेला लक्षात आलं. त्यामुळे ह्यांना काही त्रास होऊ नये म्हणून मनातल्या मनात मी म्हटलं, तुम्ही काही काळजी करू नका, माझी काळजी मी व्यवस्थितपणे घेते म्हणून. आणि एकदम मोकळं झालं. आणि अगदी एक बारीक अशी लाईट निघाले गत गेली बाहेर. नो डाऊट दरवाजा बंद होता तरी ती लाईट बाहेर गेली. आणि जाताना आमचे सासऱ्यांचा फोटो वर लावलेला होता, तो खाली पडला आणि त्याची काच फुटली. त्याला लागूनच सासूबाईंचा फोटो होता, त्याला काही झालं नाही. अजूनही तो फोटो तसाच आहे. आता त्याचे नंतर 13 साली म्हणजे 11 वर्ष होऊन गेली तरी. पण आता सासऱ्यांचा तो फोटो गेला म्हणजे पडला म्हणजे बहुतेक ते माझे नंतर आता इथे फोटो लावायचा आणि कोणतर माणूस माझी पुढचं आलेला आहे म्हणून. का तर माझी मैत्रीण म्हणाली, अगं नाही ती तार हे जाईल. मी तार अशी झाली तर सासूबाईचा फोटो हल्ला नाही की, सासऱ्यांचाच फोटो का खाली पडला आणि काच फुटली त्याची. नंतर आम्ही काच गोळा करून टाकल्या आणि फोटो तसा शोकेसमध्ये ठेवला. हे झालं ह्यांचा. त्याचे नंतर कधी मला स्वप्नात सुद्धा नाही कधी ह्यांची भेट झालेली नाही, काही नाही. आता माझी मैत्रिणीचं सांगते, अगदी जवळची मैत्रीण, पण तिला आधीच जाणवलेलं होतं ती जाणार म्हणून. का म्हणजे मी सांगते, तिनं एवढ्या मोठ्या मोठ्या LICच्या पॉलिसीज घेतलेल्या होत्या. त्याच्याशिवाय ज्या सोसायट्यांची ती मेंबर होती त्याचं सगळं मोठं कर्ज काढलेलं होतं गरज नसताना सुद्धा. मी म्हटलं, अगं कशासाठी कर्ज काढतीस, काही गरज नाही तुला. तसं ती म्हणाली, कोणाला ठोक, उद्या मी मेले तर माझ्या नवऱ्याला भरपूर पैसे तरी होतील. का म्हणजे सोसायट्यांचे कर्ज घेतलेला माणूस गेला तर काही पैसे भरावे लागत नाही. प्रत्येक मेंबरचा मयत फंड म्हणून दर महिन्याला कटिंग झालेलं असते, त्यातनं ते परतफेड होते. त्यामुळे जो माणूस मरतो त्याला काही पैसे भरावे लागत नाही, त्याचं सगळं कर्ज माफ होते. त्यामुळे तिनं ज्या सोसायट्यांची मेंबर होती त्याचं कर्ज काढलेलं होतं. LICचं कर्ज काढलेलं होतं, मोठी रक्कम. कर्ज नव्हे, सॉरी, LICची पॉलिसी. नो डाऊट LICचे पॉलिसी घेतलेले एजंटला नंतर लोक म्हणजे त्याचे बॉस रागवले म्हणे, पण ह्यांना तो अमाऊंट मिळायचा सगळा मिळून गेला. त्यामुळे मला कुठेतरी जाणवते तिला हे आधी कळलेलं होतं. ती ICU मध्ये असताना सुद्धा आम्ही गेलो होतो मिशन हॉस्पिटलला तिला बघायला. तिथे आमचे बऱ्याच विद्यार्थिनी वगैरे स्टाफ मेंबर्स आहेत, त्यामुळे त्या आम्हाला आज सोडायच्या. अगदी शेवटचे दिवशी गेले होते ते, तिचे डोळे अगदी मिटलेले होते तरी आम्ही गेल्यावर जरासे उघडले आणि लगेच मिटून घेतली. तिला काय सांगायचं होतं काही मला माहित नाही. आणि तेवढं झाल्यावर ती सिस्टर आली, तिचा नवरा रूममध्ये होता. त्याला सांगत होती सही दे व्हेंटिलेटरवरनं काढायला म्हणून. तो सिस्टरवरच ओरडला, म्हणजे मी काही सही देणार नाही, अमुक तमुक वगैरे. हे सगळं झालं आणि अर्ध्या तासात तिचे प्राण निघून गेलेले होते. हे सगळे माझे अनुभव आहेत, मी ते बघितलेले आहेत, तसेच सांगितलेले आहेत. त्यामुळे आज सुद्धा तुमचे समोर मांडताना माझे डोळ्यातनं पाणी यायला लागलं. का म्हणजे ते, पण मला वाटलं हे कुठेतरी शेअर करावं, का म्हणजे बरेच लोकांना वाटते ओके
काय होते अशी क्युरिओसिटी असते. एवढेसाठी मी हे शेअर केलेलं आहे. माझे पर्सनल अनुभव आहेत. तुमचे काही अनुभव असले तरी मला कॉमेंट बॉक्समध्ये कळवा. अच्छा, हॅव ए गुड डे.